टॉपिकला कव्हर करणार आहे. चालेल? हा सर. हो सर. तर मी सर्व क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं, तर मी त्या क्वेश्चन पेपर अनालिसिस वर तुम्हाला सांगतोय. ओके. जे मी दिशा युट्यूबला दिशा घेतलं होतं ना, तर त्याच्यावरती प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये एक ना एक क्वेश्चन येतो. राईट. मी थोडेसे नॉर्मल इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो तुम्हाला, मी जे अनालिसिस केलेले. राईट. ज्या विषम संख्या आहेत, सम संख्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स येत आहे. ठीक आहे. 225 नंतरची विषम संख्या कोणती. ओके. त्यानंतर जो क्लॉक आहे. ओके. मॅथ आणि रिझनिंगचे नॉर्मल टॉपिक तुम्ही नोट डाऊन करा. तर ते आपण इम्पॉर्टंट अगोदर घेऊयात, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये त्यावरती एक क्वेश्चन पडलेला आहे. आपल्याला आता सिस्टमॅटिक स्टडी करायचा, सर्व स्टडी करायचा नाही. ठीक आहे. म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त स्टडी करून आपल्याला किती आउटपुट त्यातून भेटेल ते सर्वात इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ओके. त्याच्यानंतर जो हा रूल आहे बोर्डमास रूल, तुम्हाला माहिती आहे बोर्डमास रूल कोणाला, एनिवन बोर्डमास रूल माहिती आहे? ओके. थोडीफार लिंक असेल, मी घेईल बोर्डमास रूल पण कम्प्लीट घेईल. त्याच्यानंतर जो नफा तोटा चॅप्टर आहेत ना, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. नफा तोटा. त्याच्यानंतर जो सरासरी चॅप्टर आहेत ना, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थोडस लिहून घ्या. मी क्वेश्चन पेपर काही अनालिसिस केलेला आहे आणि तुमच्या पुढे मी ते ठेवत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅलो सर. हा बोला ना. हा, तुम्ही ते ऍप वरती पीडीएफ टाकले सर, ते 3 महिन्यानंतर क्लासेस संपल्यानंतर ते ऍप वरतीच राहणार, ते उडणार सर? उडणार ते. राहणार नाही सर? नाही, पण मी तुमच्यासाठी काहीतरी करेल. ठीक आहे. चला, तुमच्यासाठी मी वाढवून देईल तुमच्यासाठी. चालेल? ओके सर. आणि डाउनलोड वगैरे नाही करू शकत ना सर ते? नाही, ऍपवरती डाउनलोड होत ते, सिक्युअर असतं ना. हो सर, ते पण आहे. त्याच्यानंतर आहे ना, घड्याळावरती प्रत्येक याच्यात क्वेश्चन्स आहे, रिलेशनशिप म्हणजे एजेस, राईट, आणि नातेसंबंध, त्याच्यावरती एक क्वेश्चन्स त्याचे 100% पडलेला आहेत. ओके. त्याच्यानंतर राईट, याच्यावरती क्वेश्चन्स कशा प्रकारे पडलेला आहे, असं एक क्वेश्चन झालं होतं ना, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते, तर आज शहराची लोकसंख्या 17,440 आहे, तर 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होईल, हा क्वेश्चन मी घेतलेला आहे तुम्हाला. राईट. बघा, अशा टाईपचा क्वेश्चन डायरेक्ट पेपर मध्ये आलेला आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला. हा क्वेश्चन मी सर्वांना घेतलेला A to Z. चालेल? बघा, मी जे क्वेश्चन्स घेतो ना, तर पेपरला त्यातले 100% क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतात. पण तुम्ही किती वेळा तुमची नोटबुक रीड करताय, वाचताय, ते इम्पॉर्टंट आहे. कारण मी जे क्वेश्चन घेतो ना, त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन ऍज इट इज पडतात. ओके. तर तुमचं उद्या परवा मराठी व्याकरण मीच घेणार आहे. 2-3 दिवस मॅडम नाही. मराठी व्याकरण आणि इंग्लिशचे लेक्चर्स या आठवड्याभर तुमचे मराठी व्याकरण आणि गणिताचे. चालेल? उद्यापासून मराठी व्याकरण आणि मॅथ दोन्ही पण मीच घेणार. ओके. नेक्स्ट वीक मध्ये वेगळे टीचर असतील. त्याच्यानंतर अजून इम्पॉर्टंट जो टॉपिक आहेत ना, तर इम्पॉर्टंट टॉपिक सिटिंग अरेंजमेंट लिहून घ्या, तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. सिटिंग अरेंजमेंट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्याच्यानंतर नंबर सिरीज एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नंबर सिरीज लिहून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला तो दिशा एक चॅप्टर लिहून घ्या. दिशा चॅप्टर मी परत शिकवणार, युट्यूबला पण मी शिकवलाय दिशा चॅप्टर, मी तुम्हाला परत शिकवणार आहे. दिशा चॅप्टर वरती क्वेश्चन्स पडतात. त्यानंतर अजून ठीक आहे, जे नातेसंबंध आहेत त्याच्यावरती मोस्ट ऑफ म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये मार्क्स पडलेले, आणि ज्या नंबर सिरीज आहेत, बरोबर, 1 नंतर 8 येतो, 8 नंतर 25 कसा आला, 26 कसा आला, त्या नंबर सिरीजची जास्त प्रॅक्टिस करायची आपल्याला. खूप साऱ्या नंबर सिरीज घ्यायच्या आहे. ओके. मॅथ आणि रिझनिंगचे तुम्हाला एकत्रित टॉपिक सांगतोय. त्याच्यानंतर ज्या व्हेन डायग्राम आहे ना, व्हेन आकृती, म्हणजे समजा जिल्हा तालुका दिलेला आहे, त्याच्यात एक गाव दिलेलं आहे, तर त्याची व्हेन डायग्राम कशी होईल, तर लिहून घ्या. व्हेन डायग्राम वरती एक क्वेश्चन 100% तुमचा पडतोच. ठीक आहे. व्हेन डायग्राम वरती क्वेश्चन हा पडलेला आहे. ओके. त्याच्यानंतर अजून कशातून पडलेला आहेत, तर हे आतापर्यंतचे जितक्या काही क्वेश्चन पेपर आहेत ना, तर त्या क्वेश्चन पेपरचे मी अनालिसिस वरनं तुम्हाला सांगतोय. आणि 2016 नंतर महापोर्टलनी परीक्षा घेतल्या होत्या, राईट. 2019 महापोर्टलनी घेतल्या होत्या, तर महापोर्टलच्या क्वेश्चन पेपर हे अवेलेबल नाही आपल्याकडे. ठीक आहे. जर कोणाकडे महापोर्टलने घेतलेल्या त्या क्वेश्चन पेपरचं काय असेल अवेलेबल, तर मला तुम्ही पाठवलं तरी चालेल. सर ग्रामसेवकचं पण सांगा ना, काय कसं असतं, काय प्रोसेस. ओके. ग्रामसेवकचं पण मी सांगेल. त्याच्यानंतर जे पझल असतात बघा, पझल एक असं चौकोन दिलेला असतो, त्याच्यात 3-4 हे दिलेले असतात आपल्याला. ठीक आहे. मी तुम्हाला पझल काय असतं एक्झॅक्टली थोडस समजून सांगतो. ओके. तर सर्वांनी म्यूट करत चला प्लीज. ठीक आहे. तर मी तुम्हाला ना पझल सांगतो काय असतं.
बघा अशा टाईपचा पझलचे क्वेश्चन्स हे अशा टाईपचे विचारले जाऊ शकतात. इथे बघू शकता तुम्ही. ओके, असे पझलचे क्वेश्चन असतात तुम्ही बघितलेले असतील. ठीक आहे, असे 3 दिले असेल. सॉरी इथे ना. ओके, असं दिलेलं असतं 1 2 दिलेलं असतो, तर इथे काय येईल किंवा इथे इथे संख्या भरायची असते. तर हे पझल पण पेपरमध्ये इम्पॉर्टंट येतात. चक्रवाढ आणि सरळ व्याजावरती क्वेश्चन येतात पण कमी प्रमाणात येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला हे आहे कॅलेंडर आहे, कॅलेंडर चॅप्टर वरती मोस्ट ऑफ क्वेश्चन आपल्याला येत असतात. कॅलेंडर वरती प्रत्येक पेपर मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर तो लिहून घ्या. दिशा, दिशा हा तर खूप इम्पॉर्टंट आहे. दिशावरती तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये 101% प्रश्न हा बघायला भेटणार. मी कन्फर्म सांगतो, जे जे क्वेश्चन कन्फर्म येणार आहे मॅथ आणि रिझनिंगचे कन्फर्म सांगतो, ते क्वेश्चन 100% पडणार म्हणजे पडणार तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर सिरीज वरती 100% क्वेश्चन पडणार. नंबर सिरीज, नंबर सिरीज 101% क्वेश्चन नंबर सिरीज वरती पडणार. तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन यायची, कोणत्या पण जिल्ह्याचे असू द्या. ओके, प्रत्येक जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतात. प्रत्येक जिल्हा वाईज पेपर होतो, प्रत्येक जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर ही वेगवेगळे असते. त्याच्यानंतर वयवारी, वयवारीवरती 100% क्वेश्चन पडणार. वयवारी. त्याच्यानंतर सरासरीवरती लिहून घ्या. हे टॉपिक मी सांगतो ना, हे टॉपिक खूपच महत्वाचे. त्याच्यानंतर वेळ परत सांगा जर एकदा. तर मी ना तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे मी अनालिसिस केलेले आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. मी सर्व क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्या आणि अनालिसिस करणं मी जे जे तलाठी मध्ये इतिहास भूगोलचे क्वेश्चन करतात काय? अरे म्यूट करा ना प्लीज. आता तुम्हाला किती वेळा सांगायचं मी, मला सांगा बरं. आता म्यूट करा ना. मी आता इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कशन करतो, शिकवत नाही. एक वेळा शिकवत असताना तुम्ही नंतर लेक्चर बघू शकता, पण हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे लेक्चर तुम्ही मिस नका करू. आणि तर म्यूट करा. तुम्हाला क्वेश्चन असेल तर अनम्यूट केलं तर तुम्ही म्यूट करून टाका सगळ्यांना. नाही. म्यूट कसं राहतं की बोलता येत नाही काही जणांना, त्यामुळे मी ठेवलेलं आहे. मी आता 5 मिनिट बघणार आहे. जर कोणी जास्त जर करत असेल तर मी तुम्हाला कशावरती क्वेश्चन सांगितलं होता 100% तुमचं एक पडणार सर ते तुम्ही पीडीएफ वर ते टॉपिक टाकले ते पण टॉपिक आहेत का सर? आहेत. येस येस. ते टाकले ते मी क्वेश्चन पेपर अनालिसिस केली, त्याच्यावर मी तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट मोस्ट प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे तर ते तुम्हाला पडू शकतात. पहिला तुम्ही घ्या दिशा, 100% क्वेश्चन याच्यावरती पडू शकतो. तर तुम्ही कोणत्या पेपरचं सांगताय, तलाठी का ग्रामसेवक? तलाठी सांगतो मी, तलाठी. ठीक आहे. ग्रामसेवकचं तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरला सांगेन. ठीक आहे. आज तलाठीसाठी लिहून घ्या आणि ग्रामसेवकसाठी पण हेच क्वेश्चन, याच्यातलेच तुम्हाला 100% टॉपिक हा पडणारच आहे. ठीक आहे. दिशावरती कुठे पण तुम्ही जर बघितलं तर 100% पडणारच. ठीक आहे. तुम्ही एकदा बघा, लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसरा काय, शेकडेवारी. अरे म्यूट करा ना तुम्ही. अरे मी सांगून तुम्हाला काही समजत नाही का म्यूट करायचं? ज्याला म्यूट नसेल करता येत त्यांनी मला सांगा, मी त्याला म्यूट करतो. रोशनी, मोहन. ओके, सर्वांनी म्यूट करत चला. ठीक आहे. तुम्ही काही लहान नाहीये आता की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी समजून सांगितली पाहिजे. चालेल. शेकडेवारी झाला, दिशा झाला, त्याच्यानंतर वयवारीवरती तुम्हाला क्वेश्चन पडणारच आहेत. लिहून घ्या. त्याच्यानंतर जे रेल्वेचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला पडणारच आहे. त्याच्यानंतर अरे कोण काय रेकॉर्डिंग करते? रेल्वेचे कोणते टॉपिक? रेल्वेचे तो वेगवेगळं अंतर लिहून घ्या कंसात, त्याच्यावरती तुम्हाला पडणार आहे. आणि मी सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देणार आहे. तलाठी भरतीचे अनालिसिस तुम्हाला लगेच समजून येईल. ओके, पण अगोदर आपल्याला टॉपिक ही कव्हर करायची. त्याच्यानंतर बोर्ड मास जो रूल आहे ना, बोर्ड मास रूल, त्याच्यावरती क्वेश्चन पडतो. ठीक आहे. इतक्या कन्फर्म नाही सांगत पण पडतो त्याच्यावरती, ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्याच्यानंतर अजून आहे ना, मी सर्व क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. ज्या महापोर्टलनी सोडल्या, त्याच्यानंतर वेन डायग्राम, वेन आकृती, त्याच्यानंतर आकृतींची संख्या मोजणी, आकृत्यांची संख्या मोजणी. राईट. त्याच्यानंतर 8वा टॉपिक आपला कोणता आहे? नातेसंबंध. त्याच्यानंतर 9वा टॉपिक सरासरी.
हे दोन्ही एकत्र लिहून देतोय मी तुम्हाला, म्हणजे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स पडू शकतात. त्याच्यानंतर पझल, त्याच्यानंतर 11 सिटिंग अरेंजमेंट, एक मिनिट मी रफ करतो. सर 10वा टॉपिक काय आहे? पझल, सिटिंग अरेंजमेंट म्हणजे रामच्या बाजूला श्याम बसला, समोरून हा बसला तर काय येईल. ते 10वा टॉपिक समजत नाही, ते कळत नाही. पझल 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 माहित नाही का तुम्हाला? तुम्ही पेपर मध्ये लहानपणापासून बघत आलेले असतील, त्याच्यावरती काहीतरी गिफ्ट पण भेटत होते. चालेल. त्याच्यानंतर इतके इम्पॉर्टंट तुमचे 10-11 टॉपिक याच्यावरती मोस्ट ऑफ प्रकारे क्वेश्चन हे पडलेले आहेत. चालेल. बोर्ड हा कॅलेंडर पण असतं ना? हा कॅलेंडर एक टॉपिक राहिलं बघ, कॅलेंडर. त्याच्यानंतर अजून जे जे टॉपिक आहेत तितके तुम्ही लिहून घ्या, मोस्ट ऑफ हायलाइटेड आहेत. ठीक आहे, मी माझ्या अनालिसिस वरनं तुम्हाला सांगतोय. ओके, वैवारी घेतला का? हो, नफा तोटा राहिलाय पण. हा, नफा तोट्यावरती पण पडतात. ठीक आहे, हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांसाठी पडतात. नंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरती पण क्वेश्चन पडतो बरं का, पण इतका नाही पडत. सरळ व्याजावर चक्रवाढ व्याजावर एखादा क्वेश्चन पडला तर हार्डली पडू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे ना, मी अजून तुम्हाला टॉपिक सांगतो काही काही. ठीक आहे, माझ्याकडे बुक आहे. फसा काटा, हा फसा काटा इतके नाही, त्याच्यावरती इतके पडलेले नाही, पण तुम्ही तोच करा प्रिपेअर. राईट. त्याच्यानंतर आहे ना, विसंगत घटक ओळखा. ठीक आहे, अक्षरमालावरती क्वेश्चन पडतो. ठीक आहे, अक्षरमाला. त्याच्यानंतर घनाकृती आणि ठोकळे याच्यावरती पण प्रश्न पडतो. राईट, घनाकृती आणि ठोकळे याच्यावरती 100% एक क्वेश्चन पडलेला आहे. 100% एक क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये आहे बघा. म्हणजे इतके जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इतके जरी तुम्ही केले सफिशियंट तुमच्यासाठी, पण आपण सर्व बघणार आहे, पण इतके तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायची. राईट सर मॅथ रिझनिंग साठी, हा, मॅथ आणि रिझनिंग साठी का म्हटलं? हा, मॅथ अँड सर रिझनिंग. घड्याळ नाही घेतलं आहे याच्यामध्ये. हा, घेतो ना मी टॉपिक. माझ्याकडनं काही काही टॉपिक राहिले असं. हा, घड्याळ पण एक इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण मी घेतला नाही. तुम्हाला जे जे आठवते ते टॉपिक सांगा, मग मी तुम्हाला सांगितलं त्याला किती इम्पॉर्टंट. म्हणजे इतक्या टॉपिक वरती ना क्वेश्चन शिफ्ट पडलेले आहेत. त्याच्यानंतर विसंगत घटक ओळखा बरं का. अक्षरमाल्यानंतर विसंगत घटक ओळखा. मी सर्व अनालिसिस केलं आहे, त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे. ओके, इतके सर्व इम्पॉर्टंट आपले जे टॉपिक आहेत ना, तर ते तुम्हाला पेपरमध्ये पडण्याची जास्त प्रमाणात शक्यता, म्हणजे याच्यातले पडलेले आहे 100%. जे महापोर्टलने घेतले ना एक्झाम, त्याचे नाही माझ्याकडे, पण जिथून मागचे 2009 8 पासून जितक्या काही क्वेश्चन पेपर सर्व अनालिसिस केलेले आहे मी, आणि सर्व ठिकाणी टॉपिक आहे. अजून पण काही माझ्याकडे टॉपिक राहिलेले असतील. ठीक आहे, मी काही इतके परिपूर्ण टॉपिक नाही घेतले ते. ठीक आहे, तर अजून जे राहिलेले असेल टॉपिक तर त्यावरती क्वेश्चन 100% घेईल. सर ते आरशातील प्रतिमा म्हणजे वेन मध्ये इन्क्लूड होते का? आरशातील प्रतिमा मला चेक करायला लागेल, त्यातच वेन मध्ये नाही होत. वेन मध्ये नाही होत. ठीक आहे, परस्पर संबंध. राईट, परस्पर संबंध एक चॅप्टर आहे. नातेसंबंध म्हणजे तेच होईल ना सर, परस्पर संबंध म्हणजे? परस्पर संबंध वेगळं, रिलेशनशिप्स. परस्पर संबंध हा रिझनिंगचा टॉपिक आहे. ठीक आहे, आणि नातेसंबंध हा वेगळा आपला टॉपिक आहे. ठीक,
परस्पर संबंध म्हणजे काय दिलेला असतं इथे बघा, असा प्रकारचा एक क्वेश्चन दिलेला असतो, डी दिलेला असतो, ई दिलेला असतो, एफ दिलेला असतो, आय एच आय जे असं दिलेला असतो, आय एच आय जे, तर पुढे कोणती संख्या येईल किंवा पुढे काय येईल तर ते आपल्याला फाइंड करायचं, ते बघणार आहे सर्व आपण, ठीक आहे. तर तो कशात परस्पर संबंध मध्ये येतो. हे टॉपिक लिहून घ्या सर्व, खूप महत्वाचे टॉपिक आहेत. ओके, त्याच्यानंतर सर. अक्षर संकेत, राईट, अक्षर संकेत एक आहेत. याच्यावरती क्वेश्चन पडलेला आहे, म्हणजे रिझनिंगचे बऱ्यापैकी सर्व. कोडिंग डिकोडिंग, राईट, कोडिंग डिकोडिंग म्हणजे आता एक क्वेश्चन दिलेला असतो तुम्हाला, या शब्दाची सुरुवात समजा ह्या शब्दाने होत असेल तर त्याच्या पुढचे शब्द कशाने सुरुवात होईल, राईट, त्याला कोडिंग डिकोडिंग म्हणतो आपण. कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग वर 100% एक प्रश्न पडलेला आहे का? सर ते सांकेतिक लिपीमध्ये असते ना, सांकेतिक लिपी म्हणजेच कोडिंग डिकोडिंग ना. हा तेच तेच. इतके सर्व टॉपिक लिहा, बाकीचे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर नंबर सिरीज घेतलं का आपण, नंबर सिरीज त्याच्यावरती तर पडतच. सॉरी बघ, याच्यामध्ये एक नंबर सिरीज, राईट, तर मग कोणता नंबर 2, 5, 7, तर पुढचा काय नंबर, अशी एक प्रकारची नंबर सिरीज येते पेपरमध्ये, ठीक आहे. तर नंबर सिरीज एक लिहून घ्या, त्याच्यावरती पण टॉपिक आपण बघणार आहोत त्याचे पूर्णपणे, त्यावरती क्वेश्चन आपला 100% पडतच, ठीक आहे. अरे म्यूट करा ना तुम्ही, तुम्हाला मी किती वेळा सांगू रे. विक्रम सर्वार म्यूट कर रे. म्हात्रे कोण म्यूट करा ना. तुम्हाला अनम्यूट करण्याची काय गरज येते, तुमचं काम झाल्यानंतर म्यूट करत चला ना, ठीक आहे. चला आपण आता बघूयात, केलंच का, काय प्रॉब्लेम आहे तुमचा विक्रम? नाही मग म्यूट करा ना तुम्ही, तुमचा काय प्रॉब्लेम असेल मला सांगा बरं. चला घ्या नेक्स्ट पेज. चला आपलं काय चाललं होतं काल, काय बघत होतो आपण, 1 सेकंड, आपण काल काय बघत होतो. आपण काल काय, ओके, आता आपण बघणार आहोत, मी नेक्स्ट टॉपिक तुम्हाला सांगतो, ठीक आहे. सर म्हणजे आपला अजून फर्स्ट टॉपिकच सुरू आहे ना, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. येस येस. सर काल दिलेले सराव पैकी ते सराव म्हणून लिहिलं तो टॉपिक घ्या ना सर. ओके ओके, घेते ते टॉपिक तुम्ही सर्व प्रिपेअर करा, नंतर मी त्याचं कधी जर डाऊट सेशन घेईन, ठीक आहे. कारण की आता मला तो त्या जर टॉपिक वरती राहिलं तर आपला सिलेबस खूप मागे पडेल, ठीक आहे. सर सर त्याच्यामध्ये एक नाही का 2 याच्यात काढायचे होते, बाकी प्रिपेअर केलेलं आहे. ओके ओके, तर घेईल तो मी एक- तो. चालेल, घेईल, ठीक आहे. तुम्ही ऐकतच नाही, मी ऑल म्यूट करतो, ठीक.
चला ओके, नेक्स्ट घ्या चक्रवाढ व्याज. ठीक आहे, ते एक्झाम्पल घेईल मी तुमचं, पण मला आता नेक्स्ट टॉपिक कव्हर करायचं. चक्रवाढ व्याज. चला, चक्रवाढ व्याजचा आपला फॉर्म्युला काय असतो बरं? चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय असतो? पटपट सर्वांनी सांगायचं, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय असतो? काय असतो? चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय असतो मला पटपट सांगायचं आहे. चक्रवाढ ऱ्हास इज इक्वल टू पी 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेज टू n. एकच फॉर्म्युलाने आपण हे पूर्ण प्रकारे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, ओके. चला सर्वांनी लिहून घ्या, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी लिहून घ्या. ओके, सर्वांनी लिहून घ्या. चला घ्या एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला, चक्रवाढ व्याज सरळ. Recording in progress. चला 76 91 47 घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, 5,000 रुपयांचे 2 वर्षांचे दसादसे 10 दराने चक्रवाढ व्याज किती होईल? चला सर्वांनी सॉल्व्ह करा. चला सर्वांनी सॉल्व्ह करा.
मी क्वेश्चन तुमच्यासाठी दुसरे रेडी करतोय तोपर्यंत. ठीक आहे, सर्वांनी सॉल्व्ह करा. फॉर्म्युला तुमच्या पुढे आहेत, सर्वांनी सॉल्व्ह करा. मी परत सॉल्व्ह करून देणारच आहेत सर्व. मला आन्सर टाका सर्वांनी. प्लीज पर्सनल एव्हरीवन म्हणा आन्सर त्या ठिकाणी टाकताना एव्हरीवन टाका आन्सर. ठीक आहे. अरे यार, मी म्यूट केलंय का? एक 1050 1050 राईट. ओके 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 ओके. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 6050 कोणाचं आलं आहे? ओके. फक्त चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे या ठिकाणी किती होईल. चक्रवाढ व्याज आपल्याला या ठिकाणी फक्त फाइंड आउट करायचं आहे. कांचन, प्राजक्ता राईट आन्सर, स्वाती राईट आन्सर. या ठिकाणी काय दिलेलं आहे? चक्रवाढ आपल्याला रास. या ठिकाणी आपली काय होईल? फाइंड आउट होईल, रास फाइंड आउट होईल. रास म्हणजे काय? मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. राईट. 1050 घेतलेलं आहे ते एक्झाम्पल आहे. चला मग तुम्हाला तर यायला पाहिजे होतं ना, एक्झाम्पल घेतलेलं आहे तर मी. सॉल्व्ह करून देऊ का? चला. पी या ठिकाणी पी किती दिलेले आहेत? 5000 रुपये. 5000 रुपये काय दिलेले आहेत? मुद्दल दिलेले आहेत. राईट. 1 प्लस रेट. रेट किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे. डिवाइड बाय रेट नाही, सॉरी 10 दिलेला आहे. आणि किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. बरोबर आहे. तर काय होईल या ठिकाणी? 5000 हे काय होईल इथे? 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. हे कसं येतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा इथे 100 अधिक 1 काय होईल या ठिकाणी? 100 अधिक हे 10 काय होईल? 110. 110 भागिले 100. राईट. या शून्याला हा शून्य कट झाला, या शून्याला हा शून्य कट झालेला आहे. इथे हे 2 वेळा का घेतलं? कारण की इथं स्क्वेअरला 2 आहे. तिथं जर 4 असतं तर यांचा गुणाकार आपण 4 वेळा केला असता. राईट. तर या ठिकाणी काय आलेलं आहे? 5000 गुणिले 11/10 इंटू 11/10. या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला, या शून्याला हा शून्य आपल्या या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. आपल्याकडे काय शिल्लक राहिले? 50 गुणिले 11 गुणिले 11. राईट. 11 बरोबर. 11 आणि 11चा गुणाकार केल्यानंतर काय होतो? 50 गुणिले 121. राईट. आता शून्य आपला ऍज इट इज ठेवायचा हा. तर आता 121 ला आपण 5 ने गुणूया तर सोपं जाईल. 121 चा पाडा तुम्हाला पाठ नसतो तर 5 ने 121 ला आपण गुणायचं. कसं गुणणार? 5 एक 5, 5 दुने 10. हे किती येईल? 0 इथे येईल. 5 एक 5 आणि किती येईल? 6. म्हणजे काय होईल? 6050. पण ही काय झालेली आहे? चक्रवाढाची रास झालेली आहे. रास म्हणजे काय? मुद्दल प्लस व्याज. याला आपण काय म्हणतो? याला आपण रास म्हणत असतो, मुद्दल आणि व्याजाला. तर तुम्ही तर लक्षात घ्या, इथे मुद्दल काय झालेली आहेत आपली या ठिकाणी? 5000. रास काय झालेली आपली? 6050 आणि प्लस काय इथे होईल? व्याज. बरोबर. तर इथे हे 5000 प्लस मध्ये इकडे आल्यानंतर काय होईल? मायनस मध्ये जातील. बरोबर. तर 6050 मधून जर आपण 5000 जर वजा केले तर काय राहतात? 1050 आपले शिल्लक राहतात. बरोबर. समजलं सर्वांना? अरे सर्वांना समजलं? चला नेक्स्ट एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2. 7500 रुपये 10 दसे 10 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?
सॉल्व करा. चला फॉर्म्युला काय आहेत? रास काय दिलेला आहे? पी 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू 2. बरोबर. इथे किती दिलेला आहे? पी 7500. 1 प्लस आर की रेट किती दिलेला आहे? 10 डिवाइड बाय 100 रेस टू स्क्वेअर 7500. बरोबर. इथे काय होईल? तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. 11/10 इंटू 11/10. बरोबर. या 2 शून्याला हे 2 शून्य आपले कट झालेले आहेत. काय होईल? 75 गुणिले 11 करा किंवा 121 तुम्ही डायरेक्टली करू शकतात. तर तुमचा आन्सर या ठिकाणी काय येईल? 121. यस 1575 राईट करेक्ट येणार आहेत 121. आणि जर 75चा जर तुम्ही गुणाकार केला 121 गुणिले जर 75चा गुणाकार केला तर काय होतात? 9075. ही काय झालेली आपली रास झालेली आहे. या रास मधनं हे वजा करायचंय आपल्याला 7500. तर आपला आन्सर काय येतं? 1575 आपल्या या ठिकाणी आन्सर येत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन हे करू शकतात. नो प्रॉब्लेम. ओके आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 2000 रुपये 2000 रुपये रकमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? काढा चला. चला सर्वांनी सॉल्व करा बरं. फास्ट सॉल्व करा. चला सॉल्व करा.
चला सॉल्व करा. किती आलं आन्सर? 205 205. थांबा मला एकदा चेक करू द्या आन्सर किती आलेला आहे. चला सॉल्व करूयात आपण. दोन हजार 1 + 5 डिवाइड बाय 100 रेस टू 2. राईट. 2000 गुणिले काय होईल मग या ठिकाणी? 105 भागिले 100 गुणिले 105 भागिले 100. राईट. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, याच्यातल्या एका शून्याला हा शून्य गेलेला आहे. बे एक बे, बे पंच 10. या ठिकाणी काय राहिले? 105 डिवाइड बाय 5 इंटू 105. 5 1 5, 5 2 10, 5 1. ठीक आहे. आपलं सगळं एक्झाम्पल या ठिकाणी काय झालेलं होतं? पुसलं गेलं होतं. ठीक आहे. चला परत आपण सॉल्व्ह करूयात. ओके. कुठपर्यंत आलेलो होतो आपण? तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह केलं का? मला सॉल्व्ह करून द्यायची गरज आहे का परत? ठीक आहे. चला कुठपर्यंत आलेलो होतो? आपल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं होतं? आपला फॉर्म्युला काय होता? चक्रवाढ ऱ्हास इज इक्वल टू काय? P1 + R डिवाइड बाय 100. पी किती दिलेला होता? 2000. 1 + R किती दिलेला आहे? 5 डिवाइड बाय 100 स्क्वेअर. राईट. या ठिकाणी काय होईल? 2000. आता इथे काय होईल? 105 भागिले 100 आणि काय होईल? 105 भागिले 100. राईट. आता याची व्यवस्थित मांडणी करूया. 2000 गुणिले 105 डिवाइड बाय 100 इंटू 105 डिवाइड बाय 100. ह्या शून्याला हा शून्य गेलेला आहे, ह्या शून्याला हा शून्य गेलेला आहे, ह्या शून्याला हा शून्य आपला कट झालेला आहे. बे एक बे, बे पंच 10. आता 5 1 5, 5 2 10, 5 1 5. राईट. 21 गुणिले जर 105 आपण केले, राईट, 105 गुणिले 21 असं करा. 21 5 किती होतात? 5 1 5, 5 2 21 5 105. तर इथे काय होईल? इथे 10 जातील, इथे 5 येतील. 21 0 0 आणि वरचे 10, इथे 0 येईल. 21 1 21 आणि किती? 2205. हे काय आलेलं आहे? आपले ऱ्हास आलेली 2205. 2205 मधनं जर आपण 2000 वजा केली तर आपल्याकडे किती राहतात या ठिकाणी? 205. हे आपलं चक्रवाढ व्याज राहत आहे. समजलं? 205 आपलं काय राहत आहे? चक्रवाढ व्याज हे राहत आहे. समजलं सर्वांना? 205 आपलं चक्रवाढ व्याज हे राहत आहे. Recording in progress. सर्वांना समजलं? क्लिअर झाली कन्सेप्ट? सर्वांना समजलं? सर्वांना समजलं का? Yes. चला नेक्स्ट एक्झाम्पल घे. थर्ड एक्झाम्पल. दसा दसे 10 दराने 90,000 रुपयाचे, सॉरी 90,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? तीन महिने चक्रवाढ व्याज किती होईल? 3 वर्षाचे सॉरी चक्रवाढ व्याज किती होईल? पटकन सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे.
पटकन फास्ट मध्ये आन्सर सांगायचा आहे सर्वांनी. चला काय आन्सर आलेला आहे. चला केलं सॉल्व नाही केलं सॉल्व. यस. चला या ठिकाणी काय येईल आपला आन्सर आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. काय दिलेलं आहे 90,000. बरोबर. 1 प्लस काय होईल 10 डिवाइड बाय 100. किती वर्षाचे 3. तर या ठिकाणी काय होईल 90,000 गुणिले मी काय घेतो डायरेक्टली आता 11/10 इंटू 11/10 इंटू 11/10 कारण की ते दिलेले 3 वर्ष दिलेले राईट. त्यासाठी मी असं घेतलेलं. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य आपले कट झालेले आहेत. आता 90 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 हा गुणाकार तुम्हाला करायचा आहे राईट. 11 गुणिले 11 किती होतात किंवा 11चा घन तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. 11चा जर तुम्ही घन केला राईट 11 गुणिले 11 गुणिले 11 तर किती होतात 1331. बरोबर होतंय का एकदा चेक करा बरं. बरं ठीक आहे असं करून घ्या तुम्ही. 121 झाले ना आपले. ओके 121 या दोन्हीचा 121 आपला काय झालेला आहे गुणाकार झालेला. त्याला 11 ने असं मल्टिप्लाय करा तुम्हाला नसेल जमत तर. 11 एका 11 एक इथे एक इथे 11 दुने 22 आणि एक किती हा 23 राईट. तर किती 2 इथे जाईल 3 या ठिकाणी येणार आहे. 11 एक 11 11 आणि हे 2 12 13 आलं 1313. आता याला 90 ने गुणायचंय 1331 गुणिले 90. आता हा शून्य इथे ठेवून द्यायचा आहे. याला डायरेक्ट कट करून टाकायचं खाली घेऊन. बरोबर. आता 9 ने गुणाकार करायचं. 9 एक 9 9 त्रिक 27 2 इथे 7 इथे 9 त्रिक 27 28 29 2 इथे 9 इथे राईट. 9 एक 9 10 11 तर किती होतं या ठिकाणी बरोबर. या ठिकाणी किती होता 1,19,790. तर त्यातून किती वजा करायचे आपल्याला 90,000 वजा करायचे. बरोबर. 1,19,790 वजा 90,000 करायचे आपल्याला. तर आपल्याकडे किती राहतात 29,790 हे शिल्लक राहतात. बरोबर. आपला आन्सर काय 29,790 आलं सर्वांचं. सर्वांचं आन्सर आलं. अरे सर्वांचं आन्सर आलं. बापरे कांचन एवढं आन्सर तुझं खतरनाक मोठं. प्रतीक्षात आन्सर चुकलेलं आहे चेक कर एकदा. सायली यस अमृत काय अन्वी अमृत ओके. प्रगती ज्वार सौरभ पाटील मोहन शिंदे स्वाती. परत समजून सांगायचं का कॅल्क्युलेशन समजून सांगू का काय समजून सांगू मला सांगा मी परत समजून सांगतो. ठीक आहे मला सांगा मी परत समजून सांगतो तुम्हाला. थर्ड स्टेप कॅल्क्युलेट. ओके चला समजून सांगतो मी. ज्यांना नाही समजलं लक्ष द्या. ओके 7 वाजता आपलं मॅडमचं लेक्चर तुम्हाला सर्वांना. आणि उद्या मीच तुमचं घेणार आहे मराठीचं काही टेन्शन घ्यायचं. चला ठीक आहे कारण मॅडम नसणार आहे उद्यापासून 4-5-6 दिवस तरी. ओके चला कॅल्क्युलेशन समजून सांगू तुम्ही. चला कॅल्क्युलेट इथपर्यंत मांडणी सर्वांना समजली ना. मांडणी सर्वांना समजली का. चला मांडणी सर्वांना समजली का. ओके चला मांडणी पण नाही समजली. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. कुठे गायब झाला बोर्ड.
इथे बघा आता 90,000 हे किती होतील इथे 110 भागिले 100 गुणिले काय होतील 110 भागिले 100 इथे काय 3 वेळा घेतोय कारण की 3 वेळा या ठिकाणी बरोबर त्याचा काय दिलेला आहे घन 110 भागिले 100 इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे मला सांगा इथपर्यंत क्लिअर झालंय इथपर्यंत क्लिअर ओके आता बघा या शून्याला हा शून्य कट झाला या शून्याला हा शून्य कट झाला या शून्याला हा शून्य कट झाला मग खालच्या स्टेपला काय येईल 90,000 गुणिले 11 भागिले 10 11 भागिले 10 गुणिले 11 भागिले 10 आता हा शून्य हा शून्य हा शून्य या 3 शून्य सोबत आपला कट होणार आहेत ऑब्विसली राईट आपल्याकडे काय शिल्लक राहणार आहे 90 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 ह्या व्हॅल्यू शिल्लक राहणार आहे आता बघा 11 गुणिले जर 11 किती केले तर काय होतात 121 121 ला आपण आता ह्या 11 गुणूयात बघा लक्ष द्या कसा गुणाकार करायचा 11 डायरेक्ट याला गुणायचा 11 एक 11 एक इथे येईल एक 11 1 ला गुणायला काय होतं 11 एक कुठे जाईल हातच्याला आणि एक इथे येईल आपला बरोबर याच्यातला त्याच्यानंतर 11 परत 2 ला गुणायचा 11 दुने 22 आणि एक 23 राहिले 2 कुठे जातील इथे हातच्याला जातील 3 हे इथे येतील बरोबर 11 एक 11 आणि हे 2 13 म्हणजे किती झालेले आहेत 1331 गुणिले आपल्याला काय करायचं आता हे 90 करायचे बरोबर तर आता असा जर गुणाकार असेल तर हा शून्य ऍज इट इज लिहून घ्यायचा याचं काही काम नाही याला डायरेक्ट फोडून टाकायच्या ठिकाणी 9 ने याला गुणायचं सोपं आहे ना गुणाकार 9 एक 9 9 त्रिक 27 ह्या 3 ला ठीक आहे 9 त्रिक 27 2 इथे 7 इथे बरोबर 9 त्रिक 27 28 29 2 इथे 9 इथे 9 एक 9 10 11 तर या ठिकाणी काय झालेलं आहे 1,19,719 ही काय झाली टोटल रात झालेली त्याच्यातून आपल्याला काय वजा करायचे 90,000 वजा करायची बरोबर 90,000 जर त्याच्यातून आपण वजा केले तर आपल्याकडे काय राहतात 29,790 इतकं सिंपल आहे काहीच प्रॉब्लेम नाही समजलं आता समजलं सर्वांना सर्वांची कन्सेप्ट क्लिअर झाली आता येस चला आता 7 वाजता मॅडमचं लेक्चर्स आहेत मी तुम्हाला लिंक टाकतोय ग्रुप वरती ठीक आहे आणि याच्यातले इतकेच इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत त्याच्यातलं अजून एखादं जर एक्झाम्पल राहिलं असेल तर मी नेक्स्ट लेक्चरला घेईन आणि नवीन टॉपिक स्टार्ट होईल याच्यावरती जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स असतील ते मी तुम्हाला देऊन टाकेल ठीक आहे चला ओके ओके 7 PM ला ठेवत जाईल ठीक आहे चालेल आज लवकर ठेवलं जर तुमचं एक लेक्चर मी चाललं तर रेकॉर्डेड करू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही जास्त कळत नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे अविनाश तुला मॅथ जमत नाही की शिकवलेलं समजत नाही यस करू शकते प्रतीक्षा तू अप्लाय ठीक आहे